नमस्कार. गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. सर्वात प्रथम गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. मंत्र्यांच्या जिल्ह्यात खारभूमी योजनेचा बोजवारा, पेणमधील खारबंदी सुरू, भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप. भरत शेठ आता तरी भ्रष्टाचाराविरुद्ध रुमाल फिरवणार का? राज्याचे खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांच्या स्वतःच्याच रायगड जिल्ह्यातच खारभूमी विकास योजनेतील कामांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पेण तालुक्यात सुरू असलेल्या 4 खारबंदिस्त योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत असून विशेषतः दुतर्फा कोपर खारबंदिस्ती हे काम वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. सुमारे 5 कोटी 80 लाखाच्या या योजनेत आतापर्यंत 4 कोटी 31 लाखांचे बिल अदा करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात काम मंजूर आराखड्यानुसार झालेलं नसल्याचा आरोप आहे. नियमानुसार खारबंदिस्तीचा पाया 12 मीटर, उंची 4 मीटर, माथ्याची रुंदी 3 मीटर, दोन्ही बाजूंनी दगडी पिचिंग आणि माथ्यावर 1 फूट मुरुमाचा थर आवश्यक असतानाही या निकषांचे पालन करण्यात आले नसल्याचे प्रथमदर्शनी घटनास्थळी दिसत आहे. तसेच सुमारे 4 किलोमीटर बंदिस्तीमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खंडी पडल्याचे, बांधावरून पाणी आरपार जात असल्याचे आणि त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याचे आरोप आहेत. या कामाचा मूळ ठेका स्वामी समर्थ इंजिनिअरिंग पुणे या कंपनीकडे असून त्यांनी पुढे सब कॉन्ट्रॅक्टर संतोष बुर्डे यांना दिले आहे. त्यानंतर हे काम इतर स्थानिक गुलाबचंद आणि बबन ठेकेदारांकडेही सोपवण्यात आल्याचे सांगितले जात असून त्यामुळे कामाच्या गुणवत्तेची जबाबदारी नेमकी कोणाची हा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी खारलँड विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत मयेकर यांना विचारणा केली असता ठेकेदाराला शो कॉज नोटीस बजावण्यात आली आहे असे उत्तर त्यांनी दिले. मात्र काम निकृष्ट झाल्याचे आरोप असतानाही कोट्यवधी रुपयांची बिले कशी अदा करण्यात आली, कामाची गुणवत्ता तपासणी झाली होती का, याबाबत समाधानकारक उत्तर मिळाले नाही. या प्रकरणानंतर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मंत्री भरत गोगावले यांच्या भ्रमंती ध्वनीवर 90 49 55 50 70 या भ्रमंती ध्वनीवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. खारभूमी विकास मंत्र्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यातच अशा प्रकारचे गंभीर आरोप होत असतील तर राज्यातील इतर विभागांतील कामाची गुणवत्ता आणि देखरेख याबाबत प्रश्न निर्माण होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांसह दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. दरम्यान या प्रकरणातील सर्व आरोप संबंधितांकडून नाकारले जाऊ शकतात. त्यामुळे शासनाने निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे हीच काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.